सामना आपण सुरू करूया. दोन्ही संघांना देऊया लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आदित्य गोलंदाजी मार्क वरती ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. यशवंत, स्मृती, राहनाल आणि सामना सुरू आहे. सोनूआई, वडूनवगर या दोन टीम मध्ये आज अंतिम दिवस आहे. 11 सामने खेळवायचे आहेत आणि सामना क्रमांक हा 4था सुरू आहे. यानंतर 7 सामने होतील. त्यामुळे विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण देखील सहकार्य करायचं आहे. सर्व संघांना सूचना असेल. हाफ ट्रॅकर, मिस टायमिंग, फिल्डर थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. SRS चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज अंतिम दिवस. ओव्हर द विकेटने आदित्य. ऑन साइडला फटका छान आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, सीमा रेषेवरती फिल्डिंग चांगली झाली आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर आदित्यने चांगलं कमबॅक केलेलं आहे. भावेश आणि योगेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय वडूनवगर या संघाची. ऑन साइडला एलिव्हेशन नाहीये आणि स्क्वेअर लेगला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचा बदल लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज भावेश. बॅक टू द पवेलियन. अंतिम सामना असेल या पहिल्या फेरीमधील. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 8. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. सहयोग आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. वाडेकर बी संघ देखील दाखल होतोय. जय जलेश्वर वाडेकर. बॅटची कडा आहे. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-9. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. प्रणय येतोय. प्रणय मडवी या दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलं आदित्यचं. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक. विकेट देखील मिळवली. फलंदाज भावेशला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. इथून योगेश आणि सहयोगला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 3 षटकांचा सामना आहे.
त्यामुळे 3 षटकांच्या मॅच मध्ये 35 ते 40 धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. चला, जय जलेश्वर वाडेकर बी आणि जानू स्पोर्ट्स इताडे दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इताडेचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल वाडेकर बी टीम कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. पहिला चेंडू लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये, मॅजिक फिगर मध्ये 10 या धावसंख्येवरती 10 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू आपण पाहिलाय आणि वेगाने पूर्णपणे बीट केले या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 10. संयोग आहेत स्ट्राइक एंडला. संयोगाने योगेश ही जोडी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत वडू नवगर या टीमचे डगआउट मधील खेळाडू. कारण की सहयोग एक चांगला फलंदाज आहे. तो संघर्ष करतोय. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज या मॅच मध्ये आहे वडू नवगर या संघाला. धावसंख्या आपण बघू शकाल फक्त आणि फक्त 10. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झाले बाद. विकेटचा बदल लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज संयोग बॅक टू द पवेलियन. यश येत आहेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. 2 फलंदाज गमावलेत सोनूआई वडूनवगर या संघाने. धावसंख्या 10. राईट मोर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला चेंडू फील्ड होतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदान आहे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. SRS चषक अंतिम दिवस. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. ड्रिल करून दाखवतायत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आदित्यने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतो या गोलंदाज प्रणय मडवी. या दुसऱ्या षटकामध्ये देखील इम्प्रेस करतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. या षटकामध्ये अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. धावबादची संधी आणि पाहावं लागेल पंचांचा काय निर्णय येतो. वाईड +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये वडू नवगर या संघाला. 30 ते 35 धावा बनवावे लागतील.
एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सोनू आई वडूनवगर या संघाची फक्त आणि फक्त 15. नवीन गोलंदाज आहेत समतेश नाईक, या अंतिम षटकामध्ये येतोय. स्ट्राइक एंडला बॅट्समन योगेश आहेत. योगेशचा बल्ला शांत आहे, मोठे फटके येत नाहीयेत. धावसंख्या 15 आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक समतेश नाईक. ऑन साइड लॉफ करताय, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती संधी आली होती, झेल पकडू शकले नाहीये. डीप मध्ये फिल्डर होते आदित्य. ओर द विकेटने पुन्हा एकदा समतेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाल्या बाद यश बॅक टू द पवेलियन. कल्याण पंचायत समिती सदस्य आदरणीय यशवंत दळवी साहेबांचे सुपुत्र रोशन दळवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे SRS चषकामध्ये. गोलंदाज समतेश. ऑन साइडला फटका छान आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मनोहरजी जाधव साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे SRS चषकामध्ये. आज अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. एकूण 10 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. रोशन दळवी यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती. आपले स्वागत आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत. आदित्य येतोय चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. चला, वाडेकर बी टीमचे कॅप्टन टॉस साठी इथे उपस्थित आहेत. इताडेचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. जानू स्पोर्ट्स इताडे आणि जय जलेश्वर वाडेकर बी. अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे. खऱ्या अर्थाने हा चेंडू नक्कीच लेग स्टंप सोडून चालला होता, हेच म्हणणं आहे पंचांचं. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 23. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 23.
टॉस, त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, सीमा पार षटकार येतोय आणि धावसंख्या 29. 30 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे यशवंत स्मृती राहनाल या टीम समोर सोनू आई वडून अवघर या संघाने. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत मान्यवर देखील आपण पाहू शकाल उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मनोहरजी जाधव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांना फाईट करेल जय जलेश्वर वाडेगर बी. वाडेगर बी आणि इताडे या दोन संघांमध्ये सामना. काटाचा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच जय जलेश्वर वाडेगर बी या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. 3 षटकांचा सामना आहे. समोर जानू स्पोर्ट्स इताडे संघ आहे. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅन असेल, 3 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही फर्स्ट टाइमच खेळतो त्यांच्यासोबत आणि कमीत कमी 30च्या आतमध्ये तरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. वाडेगर बी संघ एक नवीन संघ आहे. काही खेळाडू आहेत का याचे? नाही, एचा नाही आहे कोणीच खेळाडू. ऍक्च्युली त्यांची पण तिकडे मॅच आहे, बट इकडे सगळे नवीन प्लेयरच बघायला भेटतील तुम्हाला. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आज शेवटचा दिवस आहे. खूप चांगलं आयोजन, कारण की फार कमी प्रवेश फी आहे त्यामध्ये या ब्युटिफुल ट्रॉफीज, याबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे. ह्या ग्राउंडवर आधी पण खेळलोय आणि आता पण खेळायला मजा येईल आणि आयोजन खरंच खूप सुंदर आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत इताडे संघाचे संघनायक आहेत जानू स्पोर्ट्स इताडे. खूप मोठं योगदान आहे SRS चषक यशस्वी बनवण्यासाठी. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आणि टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करावी लागेल. 3 षटकांचा सामना, किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30+ जाण्याचा प्रयत्न करू आणि टॉस जिंकला तर आम्ही बॅटिंगच करणार होतो. आणि आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षी आम्हाला ते खेळायला भेटते. म्हणजे कमिटी त्यांची नाही, आमची असं वाटतं आम्हाला. क्या बात आहे. आणि या स्पेशली या ग्राउंडबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे हे ग्राउंड दरवर्षी इम्प्रूव्हमेंट आपण पाहतोय या ग्राउंडची, याबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं ग्राउंड आहे आणि सीझनसुद्धा केलं इथे, त्याच्यामुळं खूप चांगलं आहे. पण नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय वाडेगर संघाने, त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला. 3 षटकांचा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे आहेत यशवंत स्मृती राहनाल या संघाला 18 चेंडू आणि 30 धावा. चला वळूया आपण व्यासपीठावरती. कोंडेरी गावचे पोलीस पाटील आदरणीय राम केने साहेब इथे उपस्थित आहेत आणि राम केने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मच्छिंद्र मगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. राम केने साहेब उपस्थित आहेत. अ 30 धाव बनवायचे आहेत. पहिला चेंडू पुल करतायत, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू झालाय गोल, सीमा पार षटकार. त्यानंतर वासुंद्री गावचे पोलीस पाटील आदरणीय हनुमंत जाधव साहेब देखील उपस्थित आहेत.
आणि हनुमंत जाधव साहेबांचा इथे आपण हनुमान पंडित साहेब इथे उपस्थित आहेत. पोलीस पाटील आहेत वासुंदरी गावचे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. राजनजी टेकडीकर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण की मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचा देखील मान सन्मान होणं नक्कीच गरजेचं आहे. त्यानंतर रोशन दळवी साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने यशवंत दळवी साहेब जे कल्याण पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचे सुपुत्र आदरणीय गुरवली गावचे उद्योजक रोशन दळवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. रामचंद्र केने यांच्या शुभ हस्ते फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. रामचंद्र केने यांच्या खांद्यावरती त्यानंतर वासुंदरी गावचे समाजसेवक उद्योजक सुनील तरे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सुनील तरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आणि सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. त्यानंतर वासुंदरी गावचे माजी सरपंच आदरणीय मनोहरजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. रोहित गायकर यांच्या शुभ हस्ते आपण मनोहरजी जाधव साहेबांचा इथे सन्मान करूया. वासुंदरी गावचे माजी कार्यसम्राट सरपंच आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. त्यानंतर गुरवली गावचे उद्योजक आदरणीय प्रशांतजी दळवी साहेब उपस्थित आहेत आणि सचिन केने यांच्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी दळवी साहेबांचा इथे सन्मान करूया. सचिन केने यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. सर्व पाहुण्यांचं मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आपलं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 26 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोंडरी गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय दीपेशजी केने साहेबांचे इथे आगमन होत आहे आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच यशवंत स्मृती राहनाल या संघाने. राहनाल संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सोनू आई वडूनवगर संघ. चला सुनील मामा चौधरी यांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे मामा. खंदे समर्थक आहेत. त्यांची बॅटिंग आपण पाहिलेली आहे. 50 धावा देखील बनवल्या होत्या 40+ माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे नो डाऊट ज्याने